माझा स्वभाव खूप वेगळा आहे. मी बोलत नाही, बोलत नसता पण माझा पाठपुरावा इतका असतो. इंदापूरचं मी फक्त आता इथं पाठीमागायला ठरवलंय. मी कोण एक्स वाय झेड कोणाचा कोण लाभार्थी बघत नाही. माझ्या तालुक्याला हा फायदा कसा जास्त मिळेल, माझ्या गोरगरीब माणसाला मदत कशी होईल, माझ्या गोरगरीब माणसाला सहकार्य कसं होईल, माझ्या मागासवर्गीय माणसाला सहकार्य कसं होईल, माझ्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला त्याला त्याचं जे गळकं घर आहे त्या गळक्या घरामध्ये तो पक्क्या घरामध्ये कसा येईल ही माझी बंधूंनो नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो. आणि मी मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधूंनो करत असतो. आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे. आपल्या पूर्वी भागामध्ये गावातले रस्ते असू द्या, आपल्या गावातली गटर योजना असू द्या, मागासवर्गीय भागातलं पिण्याच्या पाण्याची सोय असू द्या, आपल्या गावातील असू द्या. पूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये बनण्यापेक्षा तुम्ही आपल्या गावामध्ये पूर्वी काय होतं आणि आज हा बदल काय झाला, हा बदल हळूहळू कशामुळे झाला. बाबांनो, कुठल्याही प्रकारची बदल गावाचा विकास ही काही जादूची काढी नसते रे बाबांनो. त्यासाठी खूप मोठा पाठपुरावा करावा लागतो. एक तालुक्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं असतं. ते नियोजन करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे करतोय आणि करीत राहील, कारण का तुम्ही लोकांनी मला त्या खुर्ची बसवलं नाही.